सांगलीतून महत्त्वाचा अपडेट समोर येतोय। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। कृष्णा नदी इशारा पातळीवरून अवघी 1 फूट दूर आहे। वाळवा तालुक्यामध्ये वारणा नदीच्या पुरामुळे जनजीवन हे पूर्ण विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही चांगलीच वाढ झालेली आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील अधिकची माहिती देत आहेत। स्वप्नील, कृष्णा नदी इशारा पातळीपासून अवघा 1 फूट आता दूर असल्याचं कळतंय। कोणत्या ठिकाणी याने धोका निर्माण होणार आहे? कुठे पाणी शिरण्याची शक्यता आहे? नक्कीच अमित, जर आपण पाहिलं तर काल कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता। तो आज सायंकाळी सांगलीमध्ये पोहोचलेला आहे। त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। सध्या 39 फुटावरती सांगलीत कृष्णेची पाणी पातळी पोहोचलेली आहे। 40 फुटाची इशारा पातळी या ठिकाणी आहे आणि अवघा 1 फूट इशारा पातळीपासून आता कृष्णेची पातळी दूर आहे। 40 फुटाला पाणी पोहोचल्यानंतर सांगलीतील अनेक भागात पाणी शिरण्यास सुरुवात होईल। आता सध्या सांगली शहरातील अनेक भागामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सकाळपासून पाऊस कमी होता, परंतु सायंकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे। सांगली शहरासह पश्चिम भागात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे कृष्णेच्या आणि वारणेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। कृष्णा नदी आता चांदोली धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे वारणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नागरिकांचं देखील स्थलांतर करण्यात आलेलं आहे। सांगलीमध्ये देखील आता 39 फुटावरती पाणी आहे। 40 फुटावरती गेल्यानंतर आणि या ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर करण्यात येणार आहे। आज सायंकाळी 40ची पातळी आहे ती ओलांडण्याची देखील शक्यता आता वर्तवली जाते। दरम्यान जर पाहिलं तर काल कोयना धरणातून सोडलेले जे 10,000 क्युसेक पाणी होतं ते आज सायंकाळी या ठिकाणी पोहोचलेलं आहे। काल रात्री 7 वाजता 20,000 क्युसेक आणि सकाळी 30,000 क्युसेक कोयना धरणातून पाणी सोडलेलं आहे। ते उद्या त्यामुळे सांगलीकरांनी सावध राहणे अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।